माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठ्यांनो 90% मूल निवासी लोकांनो, त्यानंतर जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर माझी आई जिजाऊ, त्यानंतर संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, तारा राणी, त्यानंतर राजाराम महाराज आणि 18व्या शतकानंतर इंग्रज आल्यानंतर राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, त्यानंतर 74चा जन्म छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर 75ला बिरसा मुंडा, भगवान बिरसा मुंडा, त्यानंतर 14 एप्रिल 1891ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाला. आणि बघा दादांनो, पहिली शाळा ज्योतिराव फुलेंनी काढली. त्यानंतर त्यांनी गुलामगिरी आणि शेतकऱ्यांच्या सूड आणि शिवाजी महाराज समाधी शोधून काढली आणि शिवजयंती साजरी केली. ते यांनी गणेशोत्सव सुरू केलं. हा आतंकवादी आर्य हत्यारे टिळक आणि ज्योतिरावांचे हे बघून, कार्य बघून यांनी 1885ला काँग्रेस काढली. तर मी सगळ्या लोकांना विनंती करतो ज्यांच्याकडे मोबाईल आहेत, कारण तुम्हास इतिहासच माहीत नाही आहे. आणि आमच्या महाराष्ट्रातील हे जे आली आहे पेशवाईंनी इतिहास हा जो आर्य हत्यारे यहुदी लोक आमच्यावर हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार करून आता 10,000 वर्षांनी आम्हाला गुलाम केलं आहे. कारण डेमोक्रेसी संपलेली आहे इंडियातली, बरोबर आहे, इंडियातली डेमोक्रेसी संपलेली आहे. तर आपण नेटमध्ये टाकायचं काँग्रेसची स्थापना कोणी केली आहे ते बघायचं. त्यानंतर शाहू महाराज आंबेडकरचं बघून त्यांनी चर्चिलने 19मध्ये 3% आणलं, कारण हे आतंकवादी देशद्रोही त्यांना माहीत होतं. त्यानंतर शाहू महाराजांनी परिषद घेऊन सांगितलं की बाबासाहेब हे आजपासून बहुजनांचे जे मूळ निवासी लोकांचे SC ST OBCचे लीडर आहेत. त्यानंतर शाहू महाराजांना मारलं 9 मे 1922ला. त्यानंतर त्यांच्या भीतीने यांनी RSS काढले आहे, ते नेटमध्ये टाका. 1925ला RSSची स्थापना कोणी केली, काँग्रेस पार्टी कोणी बनवलेली आहे, RSS जनसंघ कोणी बनवलेला आहे. त्यानंतर गांधीजी जे होते त्यांनी रिझर्वेशन दिलं आणि 42मध्ये हा जो आतंकवादी संघटनेचा नाथूराम गोडसे आहे, हा कुठल्या पार्टीचा, काँग्रेस RSS संघाचा हा मेंबर आहे की नाही. त्यानंतर गांधीजीला मानणारा हा नाथूराम गोडसे कुणाचा मेंबर आहे. गांधीजीच्या याच्यासाठी आम्ही लोकांनी SC ST लोकांनी आहुती दिली. हे आर्य हत्यारे आतंकवादी जे आलेले आहेत 5,000 वर्षापासून, त्यांचा तो धंदा आहे. काय धंदा आहे? हरामाचा पैसा खायचा आणि आया बहिणीचं भोग करायचं, बरोबर आहे, जबरदस्तीने. आताही जबरदस्तीने चाललं आहे. अजूनही 5,000 वर्षाची परिस्थिती आजची परिस्थिती सारखी आहे. नेटमध्ये बघा. आणि 1950पासून 26 जानेवारीपासून याला मारणारे कोण, आतंकवादी कोण होते, आणि आतंकवादीच लोक बघा कोण राज्य करतायत ते. कारण आम्ही शिकलेले नव्हतो. बाबासाहेबांनी एवढी मेहनत केली, शिवाजी महाराजांनी केली, स्वाभिमान शिकवलं, पोरीला कधी हात नाही लावू दिलं, एवढी सुंदर पोरी. आणि बाबासाहेबांनी त्यांचे गुरु शिवाजी महाराज जे काही होते सगळ्यांचं त्यांनी हे घेतलं आणि ज्योतिराव फुलेंना गुरु मानलं. आणि त्यानंतर स्वाभिमानाने जगण्यासाठी, स्वाभिमान कशाला म्हणतात दादा, कशाला म्हणतात स्वाभिमान? आम्ही आज 5,000 वर्षापासून गुलाम आहो आणि आता 10,000 वर्ष आता नेहमीसाठी गुलाम झालेलो आहे आम्ही. तर मला सांगा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि एक मताचा अधिकार हा स्वाभिमानाने. कारण हजारो वर्षापासून तुमचं शिक्षण नव्हतं, तुम्हाला पोट भरायला नोकऱ्या आणि हेल्थ, लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. माझं PDF डॉक्टर कोकाटे सरांच्या प्रेसमध्ये पडलेल्या 3% लोकांनी 90% लोकांना गुलाम करण्यासाठी चालवलेली हुकुमशाही अजूनही पडले आहे. आणि ह्याच्यावरच हा जो गिरगिट आहे, कोण हा, ज्याचं नाव राहुल, आतंकवादी संघटनेचा हा आतंकवाद हा आहे. बघा तुम्ही नेटवर बघा काय दिसते.
आणि त्यानंतर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी आणि प्रेस मीडिया. 51ला बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल, कारण त्यांना बायांना मानायचंच नाही होतं, सगळे निघाले. आणि कालेरकर त्यांनी 90% समाजाला सिक्युरिटी दिलेली होती. आणि 52ला पहिलं इलेक्शन झालं. नड्डा सांगतो आमच्या पार्लमेंटमध्ये डिक्टेटरशिप चालली आहे, आता तरी मान्य करता का? मी हे जे आहेत कोण चमडी चोर, हे जे आहेत ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, सगळे नात्यागोत्यातले, बरोबर आहे, आता तरी मानता का? आणि 52मध्ये जेव्हा झालं सुरू तेव्हा कोण होते हो आपल्या देशात? SC ST OBC लोक होते. घराणेशाही, पेशवाई, राजेशाही. आणि मोगलांचे 1% अजूनही आहे. आर्य हत्यारे, मिक्सअप, हे जे पण आले त्याच्यासोबत त्यांनी हायब्रिड तयार केलेलं आहे. आणि बाबासाहेब 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि विलास खरासाहेबांनी सांगितलं आता त्यांचं खून करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, हे तुम्ही नेटवर बघा आणि त्यानंतर थोडंसं चेक करा की आपल्याकडे TV कधी आलेला आहे. नेट आलेलं आहे 2015पासून. आणि 2 महामानव झालेत, त्यांची डेफिनेशन आहे. एक महामानव तथागत गौतम बुद्ध, दुसरे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी जगाला मार्ग दाखवलं. मी 10 वेळा तुम्हाला उदाहरण देतो. कुठल्याही देशामध्ये जेव्हा बॉडी नॉमिनेट करतात, डेमोक्रेसीसाठी किती लोकांनी, एक डेमोक्रेसी म्हणजे स्वतःचं अधिकार, एक मताचं, कशासाठी ते अधिकार दिलं होतं? स्वाभिमानाने जगला. स्वाभिमान कशाने? शिक्षण, रोजगार आणि हेल्थ. तर ते त्या देशातलं नॉमिनेट करतात एक बॉडी. आणि त्यानंतर आपल्या देशात जे बुद्ध झाले आहेत, तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न आंबेडकर, तिथं जाऊन दुसरीकडे सांगतात आम्ही, तिथं नाही म्हणत आम्ही मनूच्या आलो किंवा आम्ही पुष्पशृंग किंवा रामाचे देशात नाल असं नाही म्हणत. तर त्या देशासाठी त्यांनी सगळ्यात अगोदर सायन्स म्हणजे वास्तव्यवादी, बाबासाहेबांनी वास्तववादी सांगितलेलं आहे. त्यानंतर टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स, आणि सिलेबस तयार करतात, पोरांना देतात आणि जॉब क्रिएट करतात आणि डेव्हलपमेंट करतात. आता आमच्या देशात बघा 50पासून कोण लोक राज्य करतायत ते बघा. आम्ही तर नाही आहोत, SC ST OBCचे नाही आहोत. हां, पेशवाई आहे. त्यानंतर 1960मध्ये विदर्भ आणि मराठवाडा ॲड करणार कोणाचं बुद्धी आहे? आम्ही शिकलो होतो. ऐका जरा, OBCच्या लोकांना ऐका आता, SC ST OBCच्या लोकांना मी सोल्युशन काढलेलं आहे आता यांचं. मी शपथ खाल्ली आहे, यांच्या कत्ला करणार म्हणजे करणार. आणि तुम्ही लोकांनी पण तयार व्हा आता भीमकुराव करायला. 62मध्ये कत्लखाना काढलेला आहे. कोणासाठी? STसाठी. बरोबर आहे. आणि कोण होया? हा मधुकर पिचडचा नातेवाईक महादेव गोविंद गारे. कोणाचं डोकं आहे? स्वातंत्र्य मिळालं कधी? 50ला. कारण यांना पाहिजे होतं ना महाराष्ट्रातले पॉवर स्टेशन, काळा सोना, त्यानंतर चितपावन संघटन, आणि मराठवाड्यातनं ऐका जरांगे पाटील. आता सगळंच गेलेलं आहे तुमचं, पण त्याच्यातही मी सोल्युशन काढलेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक हाती सत्ता गाजवणारा हा डुकराचं गू खाणारा शरद पवार चमडी चोर. कारण पॉलिटिक्स कोण चालवत आहेत? पॉलिटिक्स तुम्हीच सांगा. कोण होते? आर्य, विदेशी, यहुदी, आतंकवादी, देशद्रोही, काँग्रेस, BJP, RSS पार्टीज. किती हजार वर्ष झाले मनुस्मृती तयार करून 7000 जाती बनवून आमच्या आयाबाईंचा भोग करणे, आमच्या जाती करणे, किती आमचं शोषण केलेलं आहे. यांच्या मनाची शांती झाली आहे का? नाही. आणि तेव्हाची परिस्थिती आज आलेली आहे. बरोबर आहे. तर तुम्ही TVमध्ये, नेटमध्ये बघा, कोणी 1885ला काँग्रेसची स्थापना केली आहे, 1925ला RSS जनसंघ कोणी काढलेला आहे. आणि या देशात कोण होते स्वातंत्र्याच्या अगोदर? महात्मा गांधीचं खून करणारे कोण लोक आहेत? बाबासाहेबाला विरोध करणारे कोण लोक आहेत? आम्हाला मनुस्मृती करू म्हणून. आणि त्यानंतर हे जे झालं 50पासून, तर कोण लोक सत्ता गाजवत आहेत? कारण अडाणी लोक तर कोणीच नाही आहे. ज्युडिशनरीला अडाणीने चालत, कॉर्पोरेट सेक्टरला तेच चालते. हां, ब्युरोक्रेसीला शिकलेलं पाहिजे. तर कोण शिकलेले होते? कारण महाराष्ट्राने भारताला हे मिळून दिलं आहे. त्यासाठी किती लोकांनी आहोत, संभाजी तुकडे झाले, हे झाले, ते झाले. पण यांच्या सवयी लागल्या की मनुष्य कोणी असो हा स्वार्थी आहे. त्याला जर रोज नवीन एका म्हाताऱ्याला 18 वर्षाची पोरगी भेटली तर का नाही करणार? मी सगळं आज ओपन करणार आहे यांचं. आणि एवढं झाल्यानंतर जनावर आपल्या तुम्ही करा विचार. जरांगे पाटील
पूर्ण फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे, त्याच्यातून सोल्युशन आहे. त्यानंतर टी व्ही आल्या 80 नंतर इंदिरा गांधीला मारलं, मी सांगितलं तुम्हाला. आणि नेट आलेलं आहे, नेट आलेलं आहे 2015मध्ये. बघा नेटवर जाऊन आणि चेक करा की जगामध्ये अशी व्यवस्था कुठं आहे का. आणि एवढं फ्रॉड इलेक्शन तुम्हाला सांगतो, SC ST OBCच्या लोकांनो जन आंदोलन करा. आणि जेवढे काही SC ST OBCचे आमदार खासदार आहेत हे आतंकवादी, देशद्रोही, चमडी चोर आहेत हे सगळे. बघा, आपल्यावर अन्याय करणारा आपला साथी तो आतंकवादी आहे, दुश्मन. बाबासाहेब काय म्हटले? अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. आणि यांना वेळ आली, यांचा खूनसुद्धा करा आपल्या लोकांचं. तुम्हाला सांगतो मी, कुणाला म्हटलं मी? SC ST OBC. आणि जरांगे पाटील तुमचा 1 लाख मराठा लाख असेल ना, तुमचे जे आहेत मराठ्यांचे, तुम्हाला वाटतं 1 मराठा लाख त्यांच्या घरावर हल्ला करा आणि या गधड्यांना मारा आणि कॉलर पकडून काढा भोसडीच्यांना. महाराष्ट्रात करा, बघू किती मिलिटरी लावतात ते. तुम्हाला का 3 आणि 2 5 नाही वाजतायत का? किती आता तरी मान्य करता का? तुम्ही करा रे तर नका करू. माझ्या SC ST OBCच्या लोकांनो, MP MLA जो पण आहे रुलिंग त्याच्या याच्यावर, आणि वेळ आली तर त्याला मारा, खून करा त्याचं. 5000 आमचं सगळं संपलेलं आहे. आता का 3000 वर्षांनी आमचे साधू संत होणार? मारा भडव्याला. आपल्या जाते एक गधडे हे कशामुळे घडले? ते यांच्यासाठी संत परंपरा मेरी बाबासाहेब बेले हे आतंकवादी, देशद्रोही आहे समाजाचे. मारा या गधड्यांना, आपल्या समाजाच्या लोकांना. जे प्रेसिडेंट आहेत त्यांना घुसा त्यांच्या घरात. काही फरक नाही पडत, तुमचे वाकडे नाही होत. कायद्यात लिहिलेलं आहे, स्वतःच्या रक्षणासाठी तुम्ही दुसऱ्याला मारू शकता. एवढे दिवस आम्हाला गुलाम केल्यानंतर हे संविधानद्रोही आणि देशद्रोही लोक आहेत, जे पण निवडून आहेत आमदार खासदार महाराष्ट्रात, तो काँग्रेसचे असो कोणाचे असो, मारा यांना. पेरियारांनी म्हटलं होतं हे आमच्या समाजाचे हे आतंकवादी, देशद्रोही लोक आहेत, हो का नाही? SC ST पूर्ण भारतात करा आणि निघा, बघू यांच्याकडे किती मिलिटरी आहेत, काय आहेत तर. आणि वेळ आली तर यांच्यासाठी भीमा कोरेगाव करा. आता घाबरायचं नाही. ट्रम्पपर्यंत आवाज गेलेला आहे आणि ट्विटरवर याच्यावर हे करा, सांगा जगाला सांगा. आता मी शपथ खाल्ली आहे, यांची कत्ला करणार म्हणजे करणार. सगळ्यात अगोदर आपल्या लोकांची कत्ला करा, SC ST OBCचे चमडी चोर, देशद्रोही, गू खाणारे लोक तुमच्या पोराच्या भविष्यासाठी. आणि यांची सोय बी लावलं. जर तो तुमच्यासोबत येत नसेल नाही तर मी तयारी केल्या जगाकडे यांची हत्या करायची. मग भाडीत गेला SCच्या वय, STच्या वय, OBCच्या वय. आणि जन आंदोलन करा महाराष्ट्रात. आताही सांगतो मी, हाच एक उपाय आहे. बघा, यांनी संसद काढून त्यांना किडनॅप करून त्यांना सगळं सप्लाय करायचं, चमड्यापासून सगळं. किती मोठे ते सिंगोल. अहो, यांच्या 400 सीटा हे आम्ही निघाला बलिदान द्यायला. EVM वाल्याने ADR आणि माझे ते 85 हे आणि 13 करोड पोरं. कुठं यांनी फ्रॉड इलेक्शन घेतलेलं आहे. MP मध्ये घेतलं, राजस्थानमध्ये घेतलं, बिहारमध्ये घेतलं, हरियाणामध्ये घेतलं आणि याच्यात घेतलं. आणि हे जे आहे काँग्रेस BJP एकच आहे. महाराष्ट्रात केलं का त्यांनी जनगणना? मी किती सांगून राहिलो, बघा नेटवर्क. आणि आता तर त्यांनी हे केलेलं आहे, बघा चेक करून, खोटं असेल तर. आणि हा इलाज करा. आणि 10 तारखेपासून बाळासाहेब निघत आहेत. एकच व्यक्ती आहे तुम्हाला वाचू शकतो. यांच्या खुशामध्ये नका करू या घराणेशाहीचा. हे गांडू लोक आहेत. आम्ही हाकतो तर शरद पवार खातो आणि शरद पवारचं गू खाणारे हे घराणेशाही. कधी यांनी दुःख पाहिलेलं नाही आणि यांना खूप आनंद होत आहे. आता निघत आहेत का घराच्या बाहेर कोणी? एवढा मोठा बाबा आडव 95 वर्षाचा आहेत का? सगळे एकच आहेत का? बघा याच्यावर कोण आहेत तर. आणि तुम्हाला कुठं स्वातंत्र्य मिळालेलं आहे? तुमचं शिक्षण गेलं, नोकऱ्या गेलं, उपाशी मरायची वेळ आलेली आहे. आमच्या बहिणीला कापतायत, आमच्यावर केलं. अरे गधड्या, गू खाया, चमडी चोर, तुझ्या बापाची व्हॅलिडिटी आणखी ते गधड्या. OBCला 60चं, मराठ्यांना 67चं आणि EWS हे काय 19 बॅकवर्ड का? आणि अशा पद्धतीने पहिलं आपल्या लोकांचं खून करा, आतंकवादी लोकांचं, प्रत्येक SC ST OBCच्या लोकांचं. नाही रिजाईन कर म्हणा भाडव्याला पहिलं. आणि जन आंदोलन करा. महाराष्ट्रच ही सगळं काही आहे, आई आहे, बाप आहे, सगळं काही आहे. आणि अशा पद्धतीनं सुरुवात करा. आणि बाळासाहेब आंबेडकरचं मागे उभे राहा. ते जाओ गदीच्या गाडीत जाओ, साले मराठे हरामखोर बैमान, गू खाणारे
हरामखोर भोसडीच्यांनो, शाहू फुले आंबेडकर जिजाचं नाव घेता एक जण बाहेर नाही निघत आहे. पुढच्या याच्यात सांगतो मला दादा.